बरेचदा येतो तो हा असतो की मी काय करावं, परमेश्वराने माझ्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं. परमेश्वराने माझी जी इच्छा आहे, अंतःकरणातली जी इच्छा आहे, ती देवाची इच्छा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी काय करावं, व्हॉट शॅल आय डू. आणि देवाची वेळ कधी योग्य आहे, देव कधी माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार. बरेचदा आपल्याला ती वेळ घटका माहिती नसते किंवा परमेश्वर आपल्याला प्रकट करत नाही, कधी करतो कधी नाही करत. आणि त्यामुळे सुद्धा प्रियानो आपल्या जीवनामध्ये अस्वस्थ करतात. आपण परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा ती वेळ जर मला माहिती असती तर मी त्या वेळेनुसार तयारी केली असती, नाही का. जसं अब्राम आहे, अब्रामाला परमेश्वराने अभिवचन दिलं. 75 वर्ष असतानाच परमेश्वराने सांगितलं की तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. मी तुझ्या वंशाची गंती, तू जा बाहेर आकाशाखाली पहा, वाळूच्या कणांची तुला गंती करता आली तर कर, पण तुझ्या वंशजाची गंती करता येणार नाही, एवढं मोठं तुझ्यापासून राष्ट्र निघेल. पण परमेश्वराने अब्रामाला तारीख नाही सांगितली की मी कधी तुला दिलेले हे अभिवचन पूर्ण कर. परंतु वचनामध्ये आपण इब्रिकरास पत्रामध्ये पाहतो की अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याचा हा विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व घेतला. तर माझा सगळ्यांना प्रश्न आहे, कारण आपण कृपादानाविषयी शिकतच आहोत, पण थोडक्यामध्ये आज सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये प्रस्तावना म्हणून प्रियानो, तुम्हाला काय वाटतं, आपण ह्या विषयावर म्हणत घ्यावं की पुन्हा एकदा आपले संदेश भाषा याची कृपादान आहे 1 करीन 14 कडे जाऊ? दोघे किंवा तिघे माईक अनम्यूट करून सांगा, तुम्हाला काय वाटतं. आता जो विषय आपण जो मी तुम्हाला सांगितला तो तुम्हाला त्या विषयावरती देवाचं वचन ऐकायला आवडेल का? की जेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करतो, हा श्रुतिका, आवाज नाही आला. श्रुतिका काय म्हणाली? आवडेल दादा, जे तुम्ही आता सांगितलं त्यावर. आवडेल. अजून दोघे किंवा अजून 1 किंवा 2 जण म्हणाले तर मला थोडस हे. येस, सुजाता दीदीनी पण थम्स अप दिला. हो हो, आवडेल. आवडेल, आवडेल साहेब. ओके. आवडेल. तर चला आपण एका प्रसंगाकडे जाऊ. बरेच दिवस झाले मला वाटतं आपण जुन्या करारात गेलो नाही. जुन्या करारामध्ये एक असा प्रसंग होता, काळ होता, जेव्हा तुम्ही मी, जसं आपण आपल्या वैयक्तिक बऱ्याचदा प्रार्थना असतात, बऱ्याचदा प्रार्थना कौटुंबिक स्तरावरती असतात, बऱ्याचशा प्रार्थना मंडळीच्या स्तरावर, म्हणजे आपण कुठल्या तरी गोष्टीसाठी, कुठल्या तरी सुटकेसाठी परमेश्वराकडे सतत अनेक तास, अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष प्रार्थना करत असतो, पण त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळत नाही, किंवा जर उत्तर मिळालं तर त्या उत्तर कधी पूर्ण होणार त्याची वेळ आपल्याला प्रकट होते. आणि मग आपण परमेश्वराला विचारत राहतो की परमेश्वरा, मग मी काय करू आता? हा वेटिंग पिरियड आहे, हा जो पिरियड तुम्हाला थांबण्यासाठी सांगितलंय किंवा तयारीसाठी सांगितलंय, त्याच्यामध्ये मी काय करू? आणि म्हणून आपण काही ना काही खटपट करण्याचा प्रयत्न करतो, नाही का, आपल्या पद्धतीने, किंवा आपल्याला वाटतं कधी कधी की नाही ह्याच्यामध्ये देवाची कृपा मिळेल, आणि म्हणून आपण प्रयत्न करतो. तर तसाच एक प्रसंग आहे एज्राच्या पुस्तकामध्ये. थोडक्यामध्ये जर बॅकग्राऊंड समजायचं झालं तर आपण जाणतो की एज्रा हा अहरोन वंशाच्यातला याजक होता, त्या कुळातला याजक होता. अहरोनाला एलिएझर झाला, आणि एलिएझरला जो फिनहास होता, ज्याला परमेश्वराने आशीर्वाद दिला होता, कारण फिनहास परमेश्वराविषयी आवेशी झाला होता, म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला. देवाने फिनहासाबरोबर करार केला की फिनहासाबरोबरचा परमेश्वराचा याजक पदाचा करार आता सर्व काळ आहे. आणि त्या फिनहासाच्या वंशातून एज्रा याजक आला होता. हालेलुया. आणि एज्राच्या पुस्तकामध्ये देवाचं जे दुसरं मंदिर आहे, इस्रायल बाबेलाच्या सुटकेमधून आल्यानंतर दुसरं मंदिर बांधकाम करण्याची जे सगळी प्रक्रिया झाली आहे, ही प्रक्रिया त्या पुस्तकात नोंदली. 2 किंवा 3 वचनाच्या संदर्भामध्ये आज आपण जे शिकणार आहोत ना, ते आपण पाहू. मी विनंती करतो, सर्वप्रथम एज्रा याचा 4था अध्याय वचन 4 ते 6 कोणीतरी वाचा. एज्रा 4 ते 6. तेव्हा त्या देशाचे लोक यहुद्यात हात कमजोर करून त्यास मंदिर बांधायच्या कामी अडथळा करू लागले. त्यांचा संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्याशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेविले. पारसाचा राजा कोरेश याच्या सर्व कारकिर्दीत व पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीपर्यंत हे असे चालले होते. अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या आरंभीत त्यांनी यहुदा व येरुशलेम येथील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठवली. आमेन.
थोडक्यात जर बॅकग्राऊंड पाहायचं झालं प्रियांनो, तर आपण जाणतो की पारसाचा राजा कोरेश याच्या कालावधीमध्ये परमेश्वराने कोरेश राजाच्या अंतकरणात कार्य केलं. विधर्मी राजा होता प्रियांनो, परराष्ट्रीय राजा होता, इस्रायलाच्या देवाला न ओळखणारा राजा होता. पण परमेश्वराने त्या राजाच्या अंतकरणामध्ये ते संकल्प घातला नाही का, की तू आता इस्रायल लोकांना जे बाबेलात बंदिवासात गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या भूमीमध्ये जाऊ दे, आणि ते यहुदियामध्ये मस्ती करू लागले. एक छोटासा बायबल क्विज विचारतो मी, त्याच्यामध्ये प्रश्न विचारतो. येथे अकलेचं काम, किंबहुना अकलेचं काम नाहीये, कारण देवाने ते वचनामध्ये प्रकट केलंय. कोणी अभ्यास केला असेल तर त्याचं उत्तर दे. पहिला प्रश्न, बाबेलामध्ये इस्रायल लोक किती वर्ष बंदिवासात गेले? कोण सांगणार? लगेच 70 वर्ष. हालेलुया. 70 वर्ष. थँक्यू विद्यार्थी. 70 वर्ष. आता पुढचा प्रश्न थोडा कठीण. देवाने 70 वर्षच का बंदिवासात पाठवलं? 100 वर्ष का नाही पाठवलं? किंवा जसे ते मिस्रामध्ये होते त्याप्रमाणे 430 वर्ष का नाही पाठवलं? किंवा 7 वर्षच का नाही पाठवली? 10 वर्ष का नाही पाठवली? 70 वर्ष का पाठवली? कोण उत्तर देणार? बायबल स्टडी, बायबल क्विज. आपण याचा अभ्यास 2020 साली केलेला आहे. हालेलुया. जर तुम्ही जुने व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला त्याचं उत्तर कळेल, किंवा तुम्ही जर अभ्यास केला असेल. कोणी अंदाज बांधू इच्छितं का प्रिय? 70 वर्षच का, 60 वर्ष का नाही? पण लक्षात घेऊया त्या अंकाला महत्व आहे. येस, सतीश, सुजाता दीदी, तुम्ही सांगू इच्छिता 70 वर्षच का? दीदी आवाज नाही येते. आवाज आता येतोय? हो, आता येतो. 70 वर्षाचा शब्बात ठरला होता. म्हणजे त्या जमिनीला तेवढा विसावा मिळावा, त्यामुळे इस्रायल बंदिवासात जाणार होते, कारण त्यांनी 490 वर्ष शब्बात तो पाळला नव्हता. आणि ते आमेन. येस येस, थँक्यू दीदी. हालेलुया, देवाच्या नावाला. 490 वर्ष परमेश्वराने मोशेकरवी इस्रायलला आज्ञा दिली होती की दर 6 वर्ष तुम्ही जमिनीचं काम केल्यावर त्याच्यानंतर जे 7वं वर्ष येतं ते तुमच्यासाठी योबेल, शब्बाताचं वर्ष आहे. त्या दिवशी त्या वर्षामध्ये तुम्ही जमिनीला आराम द्या, काही पीक काढू नका. 6व्या वर्षी मी तुम्हाला इतकं पीक देईन, तुमच्या जमिनीमध्ये इतकं पीक येईल की तुम्ही 2 वर्ष खाल. जसं परमेश्वर इस्रायल लोकांना मान्ना देत असताना कसा देत असे? शब्बात दिवसाच्या आदल्या दिवशी मोशे सांगत असे, आता तुम्ही 2 दिवसाचा गोळा करा, ते मान्ना खराब होणार नाही, शब्बात दिवशी गोळा करायला जाऊ. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराला इस्रायल सांगितलं होतं की कनान देशामध्ये तुम्ही 6 वर्ष भूमी कापा, त्याच्यामध्ये कापणी करा, पेरणी करा, 7व्या वर्षी भूमीला आराम द्या. हालेलुया. देव आपल्या सृष्टीची काळजी घेते, झाडांची, वनांची, प्राण्यांची, मानवांची, सगळ्यांची काळजी घेते. किंबहुना आपल्यामध्ये बरेचशी शेतकरी कुटुंबातले, आपण सुद्धा हे तत्व पाळणं गरजेचं आहे. जमिनीला आराम देणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टीला, एव्हरी रिसोर्सेस नीड्स सम रेस्ट, अँड दॅट रेस्ट गेट्स कम्प्लिटेड इन जीसस क्राइस्ट. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा झाला. इस्रायलने ते केलं नाही 490 वर्ष, म्हणून 490 भागिले 7, ज्याचं गणित चांगलं आहे त्यांनी गणित करा. 70 वर्ष भूमीला आराम दिला नव्हता. परमेश्वराकडे ती 70 वर्ष कर्ज म्हणून राहिलं, इस्रायलावर कर्ज होतं. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना बाबेलात पाठवलं. म्हणाला बाबेलामध्ये आता द्राक्षीचे मळे लावा, तिथे तुम्हाला 70 वर्ष राहायचंय. 70 वर्ष इस्रायलाच्या भूमीला आराम मिळाला. हालेलुया. आणि मग परमेश्वराने पारसाचा राजा कोरेशाच्या अंतकरणामध्ये घातल्याप्रमाणे सर्व इस्रायल, यहुदा, यरुशलेम येथील सर्व लोक पुन्हा परत आले. अवशिष्ट लोक देवाच्या सियोन डोंगरावरती परत आले आणि देवाचे वचन दिल्याप्रमाणे ते देवाचं मंदिर बांधू लागले. परंतु इथे एक वेगळी गोष्ट घडलेली नाही का, कारण वचनामध्ये आपण पाहतो पारसाचा राजा कोरेश, एक परराष्ट्रीय राजाने फरमान दिलं मंदिर बांधा. आणि मी आता त्याच्यामुळे जास्त जात नाही, पण आणि लगेच सगळे इस्रायलाचे, विशेष करून जे यहुदा वंशाचे लोक होते यरुशलेम मध्ये राहणारे, त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली. परराष्ट्रीय राजाने फरमान काढलं, चर्च उघडलं, लोकांनी चर्चमध्ये जाऊन उपासना करायला सुरुवात केली नाही का. अगदी त्याचप्रमाणे इकडे सुद्धा पारसाचा राजा कोरेशने फरमान काढलं, या लोकांनी जाऊन मंदिर बांधायला सुरुवात केली. पण पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्या देशाचे लोक यहुद्यांचे हात कमजोर करून त्या मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले. आता पुन्हा एकदा मी प्रश्न विचारतो, कोणी अभ्यास केला असेल तर जरूर सांगा. यहुदी लोकांना मंदिर बांधण्याच्या कामी कुठल्या वंशाच्या लोकांनी अडथळा केला होता? कोण सांगणार?
कुठल्या वंशाचे लोक? बायबल स्टडी. लक्षात घेऊया प्रियांनो, यहुदी लोकांना मंदिर बांधायच्या वेळी वचनामध्ये जर तुम्ही आधी वाचाल तर वचनामध्ये लिहिले, जरुब्बाबेल आणि पितृकुळाचे प्रभू याच्यापाशी ते येऊन यहुदा आणि बन्यामीन यांच्या शत्रूंनी ऐकलं. ते येऊन म्हणू लागले. ते कोण होते? ते इस्रायली होते, शमरोनी लोक होते, यहुद्यांचे भाऊबंद होते. इस्रायलाचे जे बाकीचे 10 वंश आहेत त्याच वंशातले लोक. हालेलुया. तुम्ही आणि मी जेव्हा देवाचा आशीर्वाद येतो, देवाचं काम सुरू करतो, आपण लक्षात घेऊया, पहिला विरोध दुष्ट आपल्या स्वकीयांद्वारे करतो. पहिला हल्ला स्वकीयांद्वारे असतो. परराष्ट्रीय तर मदत परराष्ट्रीयांच्या अंतःकरणात देव कार्य करत होता, आजही करत आहे. आम्हाला म्हणजे मी या वचनाचा अभ्यास करताना फार एक सुंदर मला गोष्ट जाणवली. तुम्ही बघा प्रियानो, आजूबाजूला बघा, जिकडे ख्रिस्ती लोकांचा छळ होतो ना, तेव्हा बरेचदा इतर डिनॉमिनेशनचे ख्रिस्ती लोकच त्यांच्या विरोधामध्ये जाऊन कागाळी करतात, पाठवून देतात. दुष्ट त्यांच्या अंतःकरणात सोकियांद्वारे चालला होता. तेव्हा सुद्धा होत होता, आजही होतं. आपलं लक्ष परराष्ट्रीयांवर असतं, परकीयांवरती असतं. कोणाचं सरकार येईल, काय येईल आपण जाणत नाही की कुठलंही सरकार येऊ दे, कुठलंही राज्य येऊ दे, कुठलाही सत्ताधीश येऊ दे, तो परमेश्वराच्या अधिकाराखाली आहे. त्याच्या आज्ञेशिवाय त्याला काही करता येत नाही. हालेलुया. तर इकडे वचनामध्ये लिहिले, देवाचं मंदिर बांधताना ते यहुद्यांचे हात कमजोर करून त्यास अडथळा करू लागले. इतकंच केवळ नव्हे, संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्यांच्याशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेवले. आणि अनेक दिवस हे चाललं. कोरेश, दार्यावेश यांच्या कारकिर्दीमध्ये असं चाललं. मग अहेश्वेरोश राजाला, जास्त आपण एस्तेर पुस्तकामध्ये अभ्यास करतो, त्या राजाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी यहुदा आणि यरुशलेम या रहिवाशांविरोधात एक कागाळी पाठवली. आपल्यामध्ये मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे कोणी सांगेल का? कागाळी शब्दाचा अर्थ काय? कोण सांगणार? कागाळी म्हणजे काय? चुकलं तरी चालेल, अंदाज लावा. कागाळी म्हणजे काय? कांगावा असतो ना, कांगाव्याचा समानार्थी शब्द आहे कागाळी. येस, त्यांच्याबद्दल काहीतरी चूक. अजून जवळ जवळ. येस, कागाळी म्हणजे काय असते? जसं समजा मी तुमच्या विरोधात काहीतरी कागाळी केली म्हणजे काय काय केलं? कारस्थान. अगदी बरोबर. अजून थोडं अजून. कागाळी म्हणजे काय? कांगावा म्हणजे काय? चला, कांगावा म्हणजे सांगा कोणीतरी. कांगावा शब्द कोणी? चहाडी करणे. चहाडी करणे. अगदी बरोबर. कागाळी किंवा कांगावा या दोन्हीपैकी कुठल्याही शब्दाचा कोणीतरी अर्थ सांगा, मला तो शब्द पाहिजे. कांगावा म्हणजे काय असतं? कांगावा म्हणजे एक आरडाओरडा असतो, पण तो कसल्या प्रकारचा आरडाओरडा असतो? खरा आरडाओरडा असतो की खोटा आरडाओरडा असतो? कांगावा म्हणजे खोटा. हालेलुया. खोटा आरडाओरडा. कागाळी सुद्धा तशीच आहे. कागाळी म्हणजे चहाडी, पण खरी चहाडी नाही, खोटी चहाड. खोटी गोष्ट सांगणं, जे नाही आहे ते होय म्हणून सांगणं, अशा प्रकारची खोटी गोष्ट कागाळी त्यांनी अहेश्वेरोश राजाला लिहून पाठवली यहुदा आणि यरुशलेम यांच्या रहिवाशांविरोधात. आणि पुढे काय झालं आपण त्या वचनामध्ये पाहूया की मंदिराचं बांधकाम त्यांनी थांबवलं. मी विनंती करतो, 4था अध्याय याचं वचन 23 आणि 24 कोणीतरी वाचा. इज्रा 4, 23 आणि 24. वाचक वर्ग. अर्थहर्ष राजाचे हे पत्र रहूम शिमशय सेवक, लेखक व त्याचे स्नेही यास वाचून दाखवले. तेव्हा ते त्वरा करून येरुशलेमेस यहुद्याकडे गेले आणि जुलमाने व जबरीने त्यांनी त्यांचे काम थांबवले. या प्रकारे येरुशलेमेतील देवाच्या मंदिराचे काम थांबले आणि पारसाचा राजा दार्यावेश याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षापर्यंत तहकूब राहिली. आमेन. आपण पाहतो की तुम्ही जरूर तो 4था अध्याय पूर्ण वाचा. यहुदा यरुशलेम यांच्या लोकांनी मंदिराचं काम सुरू केलं होतं, त्याचा पाया घातला होता जरुब्बाबेलाद्वारे. हालेलुया. जो यहुदाचा गव्हर्नर होता, ज्याच्याविषयी परमेश्वराने म्हटलं होतं की मी त्याला माझ्या बोटातल्या मुद्रित अंगठीसारखं करेन, नाही का? देवाने जरुब्बाबेला विषयी सांगितलं होतं, हे पर्वता तू किती मोठा आहेस, कोण आहेस तू? जरुब्बाबेला समोर सपाट. हालेलुया. पण यांनी जेव्हा मंदिराचा पाया घातला, देवाच्या मंदिराचं काम सुरू केलं, तेव्हा त्यांच्या स्वकीयांनी, इस्रायलाच्या इतर 10 वंशांनी कामामध्ये अडथळा आणला. इतकंच केवळ नव्हे तर कागाळी लिहून पण राजाकडे पाठवली.
आणि मग राजाकडून फरमान आलं, अर्थशस्त राजाचं पत्र आलं की आणि त्या तिकडच्या लोकांनी रहूम शिमशेय लेखक त्यांचे स्नेही यांनी त्वरा करून यरुशलेमेत यहुद्यांचं जे काम आहे ते जुलमाने आणि जबरीने थांबवलं. देवाच्या मंदिराचं काम थांबलं. काही वर्ष देवाच्या मंदिराचं काम थांबलं नाही का? तुमच्या माझ्या प्रार्थनेप्रमाणेच आपण बरेचदा प्रार्थना करतो, परमेश्वर म्हणतो ठीक आहे या मार्गाने जा, आणि मग अडथळे येतात, जगिक संकट येतात आणि मग आपलं काम थांबतं. देवाचं मंदिराप्रमाणे आपलं जे आध्यात्मिक मंदिर आहे ते सुद्धा बांधलं जात असतं, पाया घातलेला असतो. पहिला अडथळा स्वकीयांचाच येतो नाही का? स्वकीय म्हणतात काय बसतो प्रार्थना, काय चर्चला जाते सारखीच, काय वचन वाचते सारखीच, काय फायदा काय झाला तुझ्या प्रार्थनेचा, एवढी वर्ष तू प्रार्थना करत आहेस, काय देवाने दिलं, कोणता मोठा आशीर्वाद. अशा कागाळ्या प्रियांना आपल्याला सुद्धा ऐकावं लागतं. आणि मग जुलमाने किंवा जबरदस्तीने तुमच्या माझ्यामध्ये जी देवाच्या मंदिराचं काम चालू आहे ते सुद्धा थांबलं जातं. मग ते सुरू कसं होणार ते पुढल्या अध्यायामध्ये. मी विनंती करतो एजरा याचा 5वा अध्याय पहिली 5 वचनं कोणीही वाचा. एजरा 5:1-5. त्या समयी यहुदा व यरुशलेम ह्यात जे यहुदी राहत होते त्यास हग्गय व जखर्या बिन इद्रो हे संदेष्टे इस्रायलाच्या देवाच्या नामाने संदेश देत असत. जरुबाबेल बिन शलतियेल आणि यशुआ बिन योसादक हे तयार होऊन यरुशलेमेतील देवाचे मंदिर बांधू लागले. देवाचे संदेष्टे त्यास सहाय्य करीत असत. त्यावेळेस महानदाच्या पश्चिमेकडच्या प्रांताचा अधिपती तत्नय व शथर बोजनाय व त्याचे स्नेही हे सर्व त्याचकडे येऊन म्हणाले, हे मंदिर बांधण्याचा व हा कोट उभारण्याचा हुकूम तुम्हास कोणी दिला आहे? शिवाय त्यांनी आम्हास म्हटले की जे पुरुष ही इमारत बांधित आहेत त्यांची नावे काय? तरी पण यहुद्याचा वडील जनावर त्यांच्या देवाची कृपादृष्टी असे म्हणून ही गोष्ट दार्यावेशाच्या कानी जाऊन तिकडून त्या संबंधाने लेखी उत्तर येईपर्यंत त्यांनी त्या कामास अडथळा केला नाही. आमेन. आपण पाहतो की काही कालांतर लोटलं नाही का? देवाच्या मंदिराचं काम थांबलं होतं. वचनामध्ये लिहिलंय की पारसाचा राजा दार्यावेश याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षापर्यंत ते काम तहकूब राहिलं. किंबहुना जर तुम्ही एजरा पुस्तकाचा सविस्तर अभ्यास कराल तर जवळपास 400 वर्षाचा कालखंड त्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे, ज्या दरम्यान देवाचं मंदिर बांधलं गेलं, इस्रायल लोक यरुशलेमेस परत आले. पण वचनामध्ये पाहतो की जे संदेष्टे होते हग्गय आणि जखर्या बिन इद्दो हे संदेष्टे इस्रायलाच्या देवाच्या नावाने संदेश देत होते. मंदिराचं काम तहकूब होतं, थांबलेलं होतं, पण त्यांनी संदेश दिला आणि जरुब्बाबेल बिन शलतियेल आणि येशुआ बिन योसादाक हे तयार झाले. हे पुढारी पुढे आले आणि तयार होऊन यरुशलेम मधील देवाचं मंदिर बांधू लागले. देवाचे संदेश ते त्यांना सहाय्य करीत. विरोध करणारे आले. महानदीच्या पश्चिमेकडचे प्रांताचा अधिकारी तत्नई व शथर बोजनई त्याचे स्नेही त्यांच्याकडे येऊन म्हणाले, कोणी तुम्हाला हुकूम दिला मंदिर बांधायचा? कोणी तुम्हाला तट बांधण्याचा हुकूम दिला? तुम्ही राजा विरोधात हे करताय, तुमची नावं सांगा. पण वचनामध्ये लिहिलेलं आहे, तरी पण यहुद्यांच्या वडील जनावर देवाची कृपादृष्टी होते म्हणून दार्यावेशाच्या कानी जाऊन दार्यावेशाकडून लेखी उत्तर येईपर्यंत देवाच्या कामाला, त्या मंदिराच्या बांधकामाला कुठलाही अडथळा येऊ शकला. शाब्दिक हल्ले होत राहिले. हालेलुया. आता माझा सगळ्यांना प्रश्न आहे, या प्रश्नाचं कोणी उत्तर द्या. आपण दोन्ही वचनं वाचली. पहिल्या वेळी आपण पाहतो की पारसाचा राजा कोरेश याने फरमान काढलं की इस्रायलाच्या देवाचं मंदिर यहुदी लोकांनी बांधावं. त्याप्रमाणे ते मंदिर बांधू लागले. त्यांच्याच 10 वंशाच्या लोकांनी अडथळा आणला आणि मंदिराचं बांधकाम थांबलं. मग दुसऱ्या वेळी जेव्हा यांनी संदेष्टांच्या वचनानुसार देवाच्या मंदिराचं बांधकाम सुरू केलं तेव्हा तर काही फरमान पुन्हा आलं नव्हतं की द वर्क यू हॅव स्टॉप, यू कॅन रिस्टार्ट नाउ. असं कुठल्या राजाचं फरमान तर आलं नव्हतं. यहोशवा आणि वचनामध्ये लिहिले योसादाक जो होता, येशुआ बिन योसादाक यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा मंदिराचं बांधकाम सुरू केलं, कुठल्याही लेखी पत्राशिवाय. मग दुसऱ्या वेळी अडथळा का नाही आणि पहिल्या वेळी अडथळा का? किंबहुना मी दुसऱ्या वेळी काय झालं हे पुन्हा एकदा ते वचनातून सांगतो आणि मग आपल्या प्रश्नाकडे परत.
दुसऱ्या वेळी ते स्वतःहून मंदिर बांधू लागले, लोकांनी त्यांना अडथळा करण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही. आणि किंबहुना दार्यावेश राजाकडून काय उत्तर आलं ते सुद्धा आपण वाचू. मी विनंती करतो, एजरा 5 वचन एजराचा 6वा अध्याय वचन 6 ते 12, थोडा मोठा संदर्भ आहे, कोणी वाचा. एजरा 6 ते 12. तर आता महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनई, शथर बोजनई आणि त्यांची स्नेही अफरसखी असे तुम्ही सर्व येथून दूर व्हा. देवाच्या मंदिराच्या कामात हात घालू नका. येहुद्यांचा अधिपती व त्यांचे वडीलजन यांनी हे देवाचे मंदिर त्याच्याच पूर्वीच्या जागी बांधावे. याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी येहुद्यांच्या वडीलजनांशी तुमचे काय कर्तव्य आहे याविषयी मी तुम्हास अशी आज्ञा करतो की राजधानातून म्हणजे अर्थात महानदाच्या पश्चिम प्रांताच्या करामधून या लोकांचा खर्च ताबडतोब पुरवावा. त्यांना काही अडथळा करू नये. स्वर्गीच्या देवास होमार्पणासाठी गोरे, मेंढे, कोकरे आदी करून ज्या वस्तू लागतील आणि गहू, मीठ, द्राक्षरस व तेल ही यरुशलेमेतील याजक जितकी सांगतील तितकी प्रतिदिनी त्यास द्यावी. यात काही खंड पडू नये, म्हणजे ते स्वर्गीच्या देवास हव्य म्हणून होमबली अर्पितील आणि राजा व त्याचे पुत्र दीर्घायू व्हावे अशी प्रार्थना करतील. मी आणखी असाही हुकूम करतो की जो कोणी या आज्ञेत कमी जास्त करील त्याच्या घराचे बहाल काढून त्यावर त्या माणसास उचलून टांगावे आणि या अपराधाबद्दल त्यांच्या घराचा उकिरडा करावा. यरुशलेमेतील देवाच्या या मंदिराचा विध्वंस करावा. ह्या उद्देशाने या आज्ञेत जे कोणी खटापटी करतील व जो कोणी राजे किंवा लोक ती फिरवावी म्हणून तीत हात घालतील त्या सर्वांना निपात ज्या देवाने तेथे आपल्या नामाचा निवास केला आहे तो करील. मी दार्यावेश हा हुकूम करीत आहे, त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी. आमेन. आमेन. थँक्यू सलोमी. फार सुंदर वचन नाही का? दार्यावेश राजाकडून उत्तर मिळालं की परमेश्वर म्हणतो, पहिलं म्हणजे तुम्ही विरोध करणारे जे ततनई होते, शतरभोजनई, स्नेही, अफरसखी, तुम्ही तेथून दूर व्हा. देवाच्या मंदिराच्या कामात हात घालू नका. यहुदाचा अधिपती, यरुशलेम मधील वडीलजण यांनी देवाचं मंदिर त्यांच्याच पूर्वीच्या जागी बांधावं. इतकंच केवळ नव्हे तर अडथळा करणाऱ्यांना हे दार्यावेश मेदी राजा म्हणत आहे की तुम्ही आता काय करायचं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला अडथळा नाही करायचा. तो म्हणत आहे की तुमचं कर्तव्य हे आहे की तुम्ही राजधनातून, रॉयल ट्रेजरी मधून महानदाच्या पश्चिम प्रांताचा जो कर कलेक्ट केला जातो, जो टॅक्स होतो, म्हणजे चायनाचा इन्कम टॅक्स काढून देवाच्या तिकडच्या महाराष्ट्रातल्या चर्चसाठी बांधावा, असं प्रियानं समीकरण आहे. हालेलुया. तो म्हणत आहे तिकडचा जो टॅक्स कलेक्ट केला जातो तो टॅक्स घेऊन तो तुम्ही या लोकांस मंदिराच्या बांधणीचा खर्च ताबडतोब पुरवावा. दररोज देवाच्या होमार्पणासाठी गोरे, मेंढे, कोकरे आणि त्याबरोबरने गहू, मीठ, द्राक्षरस, तेल जसं याजक सांगतील तसं तुम्ही दररोज पुरवायचंय. आज्ञा देवा राजाची आज्ञा. हालेलुया. इतकंच केवळ नव्हे, तो म्हणत आहे की तुम्ही जर कोणी या आज्ञेत कमी जास्त केलं तर त्या क्षणी त्याला त्याच्या घराचं बहाल म्हणजे काय माहितीये का, घराचा जो मधला जो पिलर आहे ज्याच्यावरती घर उभं आहे तो पिलर काढून टाकावा आणि त्याच्यावरती त्या मनुष्याला टांगावं आणि त्याच्या घराचं पिढ्यानपिढ्यासाठी उकिरडं करावं. हालेलुया. आणि पुढे तो म्हणत आहे की अशा लोकांमध्ये जो कोणी खटपटी करतील त्या सर्वांचा निपात म्हणजे काय माहितीये का, पूर्ण वंशाचा नाश. हालेलुया. अशा फरमान दार्यावेश राजाने काढला. आता मी पुन्हा एकदा आपल्या प्रश्नाकडे येतो. 2 प्रसंग आहेत बघा, 2 प्रसंग वेगवेगळ्या कालखंडामध्ये घडले. पहिल्या प्रसंगामध्ये पारसाचा राजा कोरेश याच्या मनात देवाने घातलं की तू इस्रायलाला सांग त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात करावी. त्याने फरमान काढलं. यहुदी लोक यरुशलेममध्ये मंदिर बांधू लागले, पाया सुद्धा घातला. परंतु त्यांच्याच स्वकीयांनी विरोध केला आणि त्यामुळे एक नवीन फरमान निघालं की मंदिराचं बांधकाम त्वरित थांबावं. जुलमाने, जबरदस्तीने त्या लोकांनी बांधकाम थांबवलं. बांधकाम थांबलेलं असताना वचनामध्ये लिहिले की 2 संदेश त्यांनी देवाचं वचन सांगितलं आणि त्याप्रमाणे मंडळीचे पुढारी जे होते जरुब्बाबेल आणि येशुआ बिन योसादाक यांनी पुन्हा एकदा कुठल्याही पत्राची वाट न पाहता, जरी स्टे आलेला आहे तरी सुद्धा त्यांनी
देवाचं मंदिराचं बांधकाम पुन्हा सुरू केलं. विरोध करणारे आले, पण जेव्हा दार्यावेश मेदी राजाचं फरमान आलं तेव्हा पाहतो की सगळ्या गोष्टी 360 डिग्री बदलल्या, नाही का, पूर्ण बदलून गेल्या. आता माझा प्रश्न आहे, पहिल्या वेळी लोकांनी अशी कोणती गोष्ट केली नव्हती आणि दुसऱ्या वेळी लोकांनी अशी कोणती गोष्ट केली की मंदिर बांधायच्या कामामध्ये अडथळा आला नाही, किंबहुना देवाचं कार्य पुढे गेलं? कारण ही गोष्ट तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. कोण सांगा, पहिल्या वेळी मंदिराचं बांधकाम होताना अडथळा का आला आणि दुसऱ्या वेळी मंदिराचं बांधकाम होताना अडथळा का नाही आला? हालेलुया. सगळ्यांनी वचन ऐकली ना व्यवस्थित? अंदाज बांधूया, हरकत नाही, चुकलं तर हरकत नाही. पहिल्या वेळी राजाज्ञा होती, राजाचं फरमान होतं, ऑफिशियल लेटर होतं, मंदिर बांधायला सुरू केलं होतं, आपल्याच लोकांनी अडथळा केला. मग सेकंड लेटर आलं की थांबवा आता मंदिर बांधायचं, मग आपल्याच लोकांनी जुलमाण्याने जबरदस्तीने थांबवलं. पहिल्या वेळी मंदिर बांधणाऱ्यांनी असं काय केलं नाही जे त्यांनी दुसऱ्या वेळी केलं की अडथळा आला? काय वाटतं तुला? मी प्रश्नाचं उत्तर इकडेच देतो, म्हणजे एक हिंट देतो. प्रार्थना बघा त्यांनी दोन्ही वेळा केली. पहिल्या वेळी पण त्यांनी देवाच्या नावाने प्रार्थना केली, मंदिर बांधताना, मंदिराचा पाया घालताना, आणि दुसऱ्या वेळी पण केली, तुमच्या माझ्यासारखंच. आपण प्रार्थना नेहमी करतो, वी डोंट सीज टू प्रे. आपल्याला माहितीये प्रार्थना कशी करायची, कसं मागायचं देवाकडे. आपण मागतो, बरेचदा कसं मागायचं आपल्याला कळत नाही, पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. प्रार्थना दोन्ही वेळी केली त्या जमावात. मग असं काय घडलं दुसऱ्या वेळी की दुसऱ्या वेळी अडथळा झाला नाही, पहिल्या वेळी झाला? की मी मनुष्यांच्या भाषेमध्ये बोलत आहे की देव काय त्यांची मजा बघत होता? नाही प्रिय, देव मजा बघतो. देवाचे निर्णय, देवाची योजना, देवाचा संकल्प सर्व काठी. किती अडथळे आले तरी देव जे काम करायचं आहे ते थांबवू शकतात, म्हणजे आमेन. थांबवत नाही. म्हणूनच मी विद्याताई विचारत आहे की पहिल्या वेळी अडथळा का आला आणि दुसऱ्या वेळी अडथळा का नाही आला? पहिल्या वेळी असं काय घडलं, काय कमी पडलं की अडथळे आले, आणि दुसऱ्या वेळी ते असं काय कमी होतं जे भरलं गेलं की ज्यामुळे अडथळे आणण्याचा शत्रूंनी प्रयत्न केला पण अडथळे आले नाहीत, मंदिराचं बांधकाम थांबलं नाही. येस, बोला प्रिया, तुमच्या जीवनाच्या निगडीत आहे. देवाची योजनाच तशी असेल की त्यांच्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये तसं देवाने कार्य केलं असेल. हालेलुया. येस, देवाची योजना आहे, देवाची इच्छा सर्व काळ टिकते. अगदी बरोबर आहे. मी तुमच्या माझ्या पर्स्पेक्टिव्हने म्हणतो, मी पुन्हा एकदा म्हणत आहे ना की कमी लोकांमध्ये काय पडलं. मनुष्य, देवामध्ये काही कमी नसतं, देव परिपूर्ण आहे. माझा प्रश्न लोकांमध्ये, तुमच्या माझ्यामध्ये. विश्वास. येस, विश्वास. हालेलुया. पहिल्यांदा सुद्धा त्यांनी प्रार्थना केली विश्वासाने. किंबहुना जर तुम्ही वाचाल इस्रायलचा 3रा अध्याय, थोड्या दिवसापूर्वी आपण तो संदर्भ घेतला होता, नाही का, की जेव्हा त्यांनी मंदिराचा पाया घातला तेव्हा तरुणांनी जयघोष केला. जे तरुण होते 70 वर्षानंतर इस्रायलात पुन्हा आले आणि देवाच्या मंदिराचा पाया घेतला, अतिशय आनंदाने त्यांनी देवाच्या नावाचा जयघोष केला. वृद्ध रडायला लागले, कारण शल्मोनाच्या मंदिराच्या पायापेक्षा याचा पाया छोटा होता. हालेलुया. पण देवाचं वचन प्राप्त झालं की दुसऱ्या मंदिराचं वैभव पहिल्या मंदिराच्या वैभवापेक्षा श्रेष्ठ होईल. जकर्याच्या पुस्तकामध्ये आपण अभ्यास केलेला, कारण दुसऱ्या मंदिरामध्ये तुमचा माझा प्रभू, त्याने ते मंदिर साफ केलेलं. हालेलुया. म्हणजे पहिल्या मंदिराचा पाया घालताना अडथळा आणण्याच्या आधी तेव्हा सुद्धा लोकांनी विश्वासाने प्रार्थना केली, तेव्हा सुद्धा त्यांनी देवाला गौरव दिला, देवाची आराधना केली, दुसऱ्या वेळी पण दिलं. दोन्ही प्रसंगामध्ये असं काय फरक पडला की पहिल्या वेळी अडथळे आले आणि अडथळ्यांमुळे मंदिर थांबलं, दुसऱ्या वेळी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण मंदिराचं बांधकाम थांबलं नाही? काय फरक पडला लोकांच्या दृष्टीने? पहिल्या वेळी जेव्हा त्यांनी बांधकाम सुरू केलं, मला वाटतं दीदी थांबले जरा, श्वेता काहीतरी बोलायची. येस श्वेता. परमेश्वराची आज्ञा आली नव्हती पहिल्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे परमेश्वरांनी त्यांच्या मनात कार्य केलं आणि त्याच्यामुळे ते चालू झालं. हालेलुया. श्वेताने 50% उत्तर दिलेलं आहे. आता मी दीदीला सांगतो थोडं थांबायला, अजून कोणीतरी उरलेलं 50% उत्तर द्या. श्वेताने बघा आपल्या बहिणीने 50% उत्तर दिलेलं आहे की पहिल्या वेळी फरमान, ऑफिशियल लेटर पारसाच्या राजा कोरेश याच्याकडून आलं होतं, जरी देवाने त्याच्या अंतःकरणात घातलं होतं.
तरी श्वेताचं म्हणणं आहे पहिल्या वेळी असं देवाचं काही फरमान आलं नव्हतं, पण दुसऱ्या वेळी असं काहीतरी वेगळं झालं नाही का? हालेलुया. येस. आता उरलेलं 50% उत्तर कोण आहे? श्वेताने अर्ध उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे. पहिल्या वेळी देवाचं फरमान आलं नव्हतं. पारसाच्या राजाचं फरमान आलं होतं, त्याच्या अंतःकरणात देवानेच तो संकल्प टाकला होता, लोकांनी विश्वासाने प्रार्थना सुद्धा केली. येस, रिबेका सिस्टर. संदेशामुळे हालेलुया. येस, संदेश त्यांनी संदेश दिला. म्हणजे काय झालं? संदेश त्यांचा संदेश काय आहे? संदेशाची व्याख्या कोण सांगणार? संदेश समुद्राची व्याख्या नाही विचारत आहे. पवित्र शास्त्रामध्ये जो संदेश आहे त्याची व्याख्या आपण बरेचदा अभ्यास केली. मला वाटतं शास्त्रलेख पुरवायचं. येस, शास्त्रलेख पुरवायचा, पण मी व्याख्या विचारतोय. संदेश, पवित्र शास्त्रानुसार संदेश जो तुम्हाला मला मिळतो देवाच्या आत्म्याकडून, संदेशाकडून, त्याची व्याख्या काय? देवाचं मेसेज, येशूविषयीची साक्ष. थँक्यू. सगळ्यांनी लिहून ठेवा. अंतःकरणावर कोरा प्रिय. येशूविषयीची साक्ष हे संदेशाचं मर्म आहे. दॅट इज द क्रक्स, दॅट इज द सेंट्रल पॉइंट ऑफ मेसेज ऑफ गॉस्पेल. प्रत्येक संदेश हा येशूविषयीची साक्ष आहे. हालेलुया. हालेलुया. हा संदेश आहे प्रिय, आणि हाच संदेश त्या संदेश त्यांनी ऐकवत होते. पहिल्या वेळी पारशाच्या राजाच्या कोरेशाचं ऑफिशियल लेटर आलं नाही का, आणि यांनी बांधकाम सुरू केलं, प्रार्थना केली, विश्वासाने केलं तेव्हा सुद्धा त्यांनी, पण अडथळे आणि देवाच्या मंदिराचं बांधकाम थांबलं. अजून कोणी बोलू इच्छित? दुसऱ्या वेळी असं काय घडलं बांधकाम थांबलं नाही? मला वाटतं सुजाता दिदी आता बोलू इच्छितात. येस, सुजाता दिदी. त्यांनी बांधकाम केलं तेव्हा देवाने राजाच्या मनात कार्य केलं होतं, पण फरमान राजाकडून होतं. तर लोकांची भिस्त राजाच्या फरमानावर होती, पण दुसऱ्या वेळी परिस्थिती प्रतिकूल होती. राजाकडून फरमान होतं की कार्य थांबवावं, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये विश्वासाने देवाकडून जेव्हा देवाच्या संदेष्टांकडून संदेश आला की देवाचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे, तेव्हा त्यांनी विश्वासाने ते बांधलं. आणि जेव्हा विश्वासाने ते पुढे गेले तेव्हा देवाने राजाच्या मनात असं कार्य केलं की विरोधक जे त्यांना विरोध करणारे होते ते त्या मंदिराच्या कामी मदत करणारे झाले किंवा पुरवठा करणारे झाले. चालेल. आमेन. कळलं प्रियांनो? फार सोपं आहे, पण तितकंच अवघड आहे. तुमच्या माझ्या जीवनासंदर्भाने पण फार महत्वाचं आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये देवाचं अभिवचन येतो किंवा आपलं आध्यात्मिक मंदिर बांधण्याचा प्रयत्न करतो, पाया घालतो, अडखळे येतात, स्वकीयांचेच अडखळे येतात. ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होण्याचा प्रयत्न करतो, देवामध्ये आपण बाप्तिस्माचा करार घेण्याचा प्रयत्न करतो. लोक म्हणतात काय नवीन खूळ आहे, काय वेडेपण आहे, कुठून शिकून आल्या या गोष्टी? या गोष्टी आमच्या वाडवडिलांत नव्हत्या. आपलेच स्वकीयच प्रियांनो. देवाच्या वचनामध्ये आपण वाढत असताना म्हणतात तुम्ही काय पाळक झाले काय दररोज सकाळ संध्याकाळ बायबल वाचता, बायबल क्विज मध्ये भाग घेता, वचनावर चर्चमध्ये बोलता, बायबल स्टडी मध्ये बसता. काय मिळतं तुम्हाला चर्च? काही विशेष फंडिंग मिळते का तुम्हाला बाहेरून? म्हणून तुम्ही बायबल स्टडी घेताय, म्हणून तुम्ही वचनावर बोलताय. आपलेच लोक, स्वकीयच प्रियांनो. तुम्हीच तुमच्या कानावर सुद्धा या गोष्टी पडलेल्या असतात. स्वकीय लोक अडथळे आणतात. पण पहिल्या वेळी काम थांबण्याचं प्रमुख कारण हे होतं की त्या पूर्ण मंडळीची भिस्त आणि मंडळीच्या पुढाऱ्याची भिस्त त्या राजाकडून आलेल्या ऑफिशियल लेटरवरती होती. देवावरती पूर्ण भिस्त नव्हती. विश्वास होता देवावरती, प्रार्थना करत होते तुमच्या माझ्यासारखेच. आपण पण विश्वास आहे, आपण पण प्रार्थना करतो, आपण पण आपल्या मुखाने येशू ख्रिस्ता प्रभू माझा तारणार आहे बोलतो. प्रिया, आपल्या जीवनातले सुद्धा बरेचसे बांधकाम का थांबतात माहितीये का? विरोधकांमुळे नाही थांबत. लक्षात घ्या, विरोधक तेव्हाही होते, पहिल्या वेळी सुद्धा होते, दुसऱ्या वेळी सुद्धा होते. विरोधक बदलत नाहीत, विरोधक असतात. किंवा पहिल्या वेळेपेक्षा दुसऱ्या वेळी जर तुम्ही वाचाल तुम्हाला कळेल विरोधांची संख्या वाढली होती, तीव्रता जास्त वाढली होती. नेहेम्याच्या पुस्तकामध्ये पण तेच आहे. यरुशलेमच्या मंदिर भोवतीचा कोट बांधताना विरोधकांनी स्वकीयांनीच बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला. विरोधक बदलत नाहीत. पहिल्या वेळेपेक्षा दुसऱ्या वेळी आपल्या बहिणीने सांगितली परिस्थिती जास्त प्रतिकूल होती. पहिल्या वेळी कमीत कमी ऑफिशियल लेटर होतं, पण पहिल्या वेळी त्यांची भिस्त त्या ऑफिशियल लेटरवरती. ऑफिशियल लेटर बदलतं प्रिय, मनुष्यावर भिस्त ठेवण्यापेक्षा. म्हणून देवाचं वचन सांगतं नाही का, एका ठिकाणी आहे, मनुष्यांवर भिस्त ठेवण्यापेक्षा कोणाला शरण गेलेलं बरं? कोणीतरी पूर्ण करा वचन. परमेश्वराला शरण जाणं.
हालेलुया. थँक्यू सर. मनुष्यावर, मग मनुष्यामध्ये सगळे आले. तुमच्या मंडळीचा पाळक, तुमच्या घरातले लोक, तुमची प्रार्थना चालवणारे सतीश, सुजाता दिदी, संदेश, त्यांच्यावर भिस्त ठेवू नका प्रिय. तुमच्या आध्यात्मिक जीवनाचा डोलारा, त्याचं मंदिर कुठल्या मनुष्यावर बांधू नका. केवळ आणि केवळ जो पाया आहे तो ख्रिस्त आहे. त्या ख्रिस्त पायावरतीच भक्कम उभारणी करणं गरजेचं आहे. कुठल्या ऑफिशियल लेटरची गरज नाही. बघा माझा बाप्तिस्मा झाला, माझं दृढीकरण झालं, हे लेटर दाखवल्याशिवाय, किंवा चर्चमध्ये माझी कबरेची जागा बुक केलेली आहे. कबरेची जागा जर माझी चर्चमध्ये बुक आहे म्हणजे माझी स्वर्गामध्ये पण जागा बुक झाली. ऑफिशियल लेटरची वाट बघू नका. ऑफिशियल लेटर बदलतात. मनुष्यावर भिस्त ठेवायची नाही. दुसऱ्या वेळी वचनामध्ये लिहिलेलं आहे, संदेश ते वचन सांगत होते आणि पूर्ण मंडळीने त्या वचनानुसार देवाची आज्ञा पाळून, देवाच्या लेटरनुसार, देवाच्या ऑफिशियल आज्ञेनुसार त्यांनी बांधकाम पुन्हा सुरू केलं. जगातल्या गोष्टीवरती भिस्त नाही ठेव, देवावरती भिस्त ठेव. गॉड विल प्रोव्हाइड. अब्राम म्हणाला होता नाही का, इसाक म्हणाला होता, बाबा कुमारपणाचं कोकरू कुठे मिळेल, नाही का. अब्राम म्हणाला परमेश्वर पाहून दे. हालेलुया. पाहून देणारा परमेश्वर. प्रियांनो, तुमच्या माझ्या जीवनासाठी क्षमा करा, आज हे सेशन मुद्दामून घेतलेलं आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये असे अनेक क्षण येतात, आपण प्रार्थना करतो, विश्वास सुद्धा असतो, आजूबाजूला अडखळे तर येतच राहतात. कोरोनामध्ये आले, कोरोना लॉकडाऊन उघडलं, लॉकडाऊन नंतर सुद्धा वेगळ्या प्रकारचे अडचणी आले. आपलं जीवन आपल्याला वाटतं सामान्य नाही प्रियांनो, आपण युद्धामध्ये आहोत. आपण सगळेजण जाऊ. अडखळणं येतात, संकट येतात. आपल्याला वाटतं की अरे काय संकटामधून आपल्याला मार्गच सापडत नाही. मी तर अधिक जसं 2019, 20, 21, 22 वर्षामध्ये होतो किंवा होते त्यापेक्षा आता अधिक विश्वासात आहे, अधिक प्रार्थनेमध्ये. मग माझं बांधकाम का थांबलं? माझ्या नोकरीच्या ठिकाणाचं बांधकाम असेल, माझ्या वैयक्तिक जीवनातल्या मंदिराचं बांधकाम असेल, माझ्या आर्थिक समस्यांचं बांधकाम असेल, माझ्या आजाराच्या विषयामध्ये बांधकाम असेल, थांबलेलं काय? ते काम पुढे का जात? कारण हे प्रियांनो, सोपं कारण, तुम्ही आणि मी देवाची वेळ आणि देवाची इच्छा जाणून घेणं गरजेचं आहे. देवाच्या आज्ञेप्रमाणे करणं गरजेचं आहे. जगाचा वारा कुठे वाहतोय त्यानुसार आपल्याला जायचं नाही. ऑफिशियल लेटर लोकांकडून नाही तर देवाकडून मिळवायची गरज. आता माझा सगळ्यांना प्रश्न आहे, प्रॅक्टिकल प्रश्न. तुमचं जीवनातले प्रार्थना करताना प्रार्थनेचं उत्तर मिळावं, देवाची आज्ञा जाणून घ्यावी म्हणून देवाचं ऑफिशियल लेटर तुम्हाला कुठे मिळेल? व्हॉट इज द प्लेस फॉर गॉड्स ऑफिशियल लेटर? देव तुम्हाला ऑफिशियल लेटर कुठे देतो? कुठे बसतो देव? आणि कुठे मिळणार हे देवाचं ऑफिशियल लेटर, देवाचं आज्ञापत्र कुठे मिळणार? सोपा प्रश्न आहे प्रियांनो, पण तेवढाच कठीण पण आहे. येस, वैयक्तिक प्रार्थनेत. येस, वैयक्तिक प्रार्थनेत. पण एक विशिष्ट जागा परमेश्वराने सांगितली आहे, तुम्ही या, मी तुम्हाला उत्तर देईन. या ठिकाणी या, कम टू दिस प्लेस. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर देवाचा आवाज ना फार संत रीतीने येतो नाही का. परमेश्वर म्हणतो या, आपण चर्चा करू. तुमची पातकं लाखेसारखी लाल असतील, बर्फाहून शुभ्र. कुठे जायचं? व्हॉट इज द प्लेस? एकांत खोलीमध्ये, वचनात. हालेलुया, पवित्र शास्त्रात. हालेलुया. सुमनताई हाडामांसांनी नाही, देवाच्या आत्म्याने तुम्हाला प्रकट, देवाच्या नावाला. देव तुमच्या माझ्याशी बोलतो प्रियानो. देवाने त्याचं जिवंत वचन तुम्हाला मला दिलेलं. देव याद्वारे बोलतो. हालेलुया. त्याचे मार्ग वेगवेगळे असतील. तुमच्या एकांत खोलीमध्ये तुम्हाला प्रकट होईल, देवाच्या मंडळीमध्ये देवाची आराधना करताना तुम्हाला प्रकट होईल. ते वचन अचानक तुमच्या अंतःकरणात येईल. येतं नाही का आपल्यावर? आपण काहीतरी वेगळा विचार करत असतो, अचानक वचन आपल्या कानाशी असं जसा वारा लागावा, चपराक लागावी तसं वचन लागतं. हालेलुया. मला बरेचदा लागतं, तुम्ही पण अनुभव घेतला. देव बोलतो, देव ऑफिशियल लेटर देतो. कारण प्रत्येक गोष्टीचा काळ आहे. उपदेशकाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, परमेश्वर म्हणतो युद्धाला जाण्याचा पण समय आहे आणि आवरून धरण्याचा पण समय आहे, प्रिपेअर करण्याचा पण समय आहे, मंदिर बांधण्याचा समय आहे आणि मंदिर बांधण्यासाठी सामग्री जमवण्याचा पण समय. तुमच्या जीवनातली काही मंदिराची बांधकाम जर थांबलंय ना प्रियांनी, आज देवाला म्हणा, देवा तू मला ऑफिशियल लेटर दे. मी लोकांच्या ऑफिशियल लेटरची वाट नाही बघत. लोकांकडून किती चांगले सिग्नल येत आहेत. मी उदाहरण म्हणून सांगतोय की बाबा नोकरी संबंधाने तुम्हाला नोकरीचं ऑफर लेटर स्वतः रिबेका सिस्टर यांनी त्यांच्या लेकरांविषयी अनेकदा प्रार्थना केली. हालेलुया. फार कळकळीने प्रार्थना.
आपण सर्वजण आपल्यामध्ये बरीच तरुण लेकरं आहेत, नोकरीसाठी झगडत आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की त्यांना देवाकडून ऑफिशियल लेटर येईल. कारण जेव्हा देवाकडून ऑफिशियल लेटर येईल ना, मग कोणी कितीही अडथळे आणले, कितीही, मी म्हणेल कितीही प्रिय, आणि मी वैयक्तिक अनुभवून सांगेन, थांबणार नाही काम प्रिय, काम पूर्णत्वास. आपण इकडे थांबूया आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर आपण इथून पुढची वेळ आपले संचालक संजय सर यांच्याकडे. या वचनासंदर्भाने प्रियानं कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि मी आशा करतो की आजचा विषय सर्वांना समजलेला आहे. कोणी कोणाला आता गोंधळ नाहीये की ऑफिशियल लेटर कुठून मिळवायचं. ठीक आहे, जर कोणाला प्रश्न असतील तर इथून पुढची वेळ संजय सर तुमच्याकडे. परमेश्वराला धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा परमेश्वर देवाचं वचन समजण्यासाठी परमेश्वर देव आपण आमचं सहाय्य केलं, आणि आज अचानकपणे ज्या विषयावरती आम्ही ऐकण्यासाठी मनाची तयारी केलेली होती तो विषय सोडून जो विषय आपल्या जीवनाशी अतिशय निगडीत आहे असा विषय, म्हणजे बऱ्याचदा आम्ही अनेकदा वेगवेगळ्या कारणासाठी आम्ही प्रार्थना करतो, विनंत्या करतो, परंतु आम्हाला त्या प्रार्थनांचं उत्तर मिळत नाही. आणि मग अशा वेळेस आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की आमच्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही. तर आज या प्रश्नाच्या संदर्भानं देवबापाच्या वचनातून अतिशय सुंदर अशा प्रकारे मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं. मी संदेशला धन्यवाद देतो, परमेश्वराची उपकार स्तुती करतो. यापुढची वेळ आपण सर्वांनी एकत्रित मिळून प्रभूची प्रार्थना म्हणण्याची आहे, आणि त्यानंतर मग एकत्र आपण शेवटचं गीत गाऊया. यावेळेस आपण सर्वजण एकत्रित प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या तसे तू आमची ऋणे आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून राज्य, सामर्थ्य, ही सर्व काळ तुझीच. आमेन. Praise the Lord. Good night, everybody. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Good night. Praise the Lord. James.